नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे अनियमित पाऊस आहे किंवा पाऊसच पडत नाहीये तर या परिस्थितीत कोणती फवारणी घेतली पाहिजे? तर मित्रांनो, विषय असा आहे की सध्याची परिस्थिती पाहता ज्या ठिकाणी पाऊस नाही किंवा जमिनीत ओलावा नाही त्या शेतकऱ्यांनी शक्यतो फवारणी टाळा. परंतु ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे किंवा जमिनीत पुरेसा ओलावा आहे तर त्या शेतकऱ्यासाठी सोयाबीनमध्ये पहिली फवारणी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्या परिस्थिती पाहायला गेली तर सोयाबीन पिकावर पहिली फवारणी कोणती घ्यायची? तर पहिल्या फवारणीत तुम्ही कीटकनाशकाचा विचार केला तर तुम्ही अलिका किंवा सोलोमन हे कीटकनाशक वापरू शकता. ते रसशोषक किडी आणि इतर चिविंग पेस्टवर प्रभावी नियंत्रण देण्यास मदत करतील. व सुरुवातीच्या रोगासाठी इंडोफिल कंपनीचं स्प्रिंट हे बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता. अनियमित पाऊस असल्यामुळे आपले पीक हे ट्रेसमध्ये गेलं आहे. ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही बायोविटा म्हणून बायोविटा टॉनिक तुम्ही घेऊ शकता. याचा सविस्तर डोस मी कमेंटमध्ये पिन करेलच. तुमची पहिली फवारणी झाली का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे पावसाचं प्रमाण किती आहे ते पण सांगा. आणि माहिती आवडली असेल तर पेजला फॉलो करून हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. ॲग्रिकॉस सबका बॉस.